Excuse me. Excuse me. संपलं, सगळं संपलं. अरुंधती, दिग्विजय सर. तू नितिन. ओह, हाय हाय हाय, ग्लॅड टू मीट यू. कसा आहेस? मी ठीक आहे. तुमची तब्येत कशी आहे? ठीक आहे आता तरी. अब काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे टेन्शन मध्ये दिसतंय म्हणून म्हटलं. अरे काय नाही, मी अरुंधतीला शोधत होतो. ती कुठे गेली काही कळतच नाहीये. मी मगाशी होती, रूम मध्येच होती, पण रात्री कुठे गेली तेच कळत नाही. तिला शोधतोय मगासपासून. अरू ही आय मीन अरू तुमच्या बरोबरच होती ना रूम मध्ये? हो, संध्याकाळपर्यंत होती, पण अचानक कुठे गेली काहीच कळलं नाही मला. आणि ते इतक्या रात्री म्हणून जरा काळजी वाटली. सर तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या रूम मध्ये आराम करा. ती असेल इथेच कुठेतरी, मेडिकल मध्ये वगैरे गेली असेल. हा या राईट. तुम्ही आराम करा, मी तिला घेऊन येतो. हा ओके फाईन, नो इश्यूज. ती भेटली तर पण तिला लवकर यायला सांग. हो ओके, बाय बाय. अमर गेला का घरी? हो, आधी ते ऑफिसला जाणार आहेत, मग घरी जाणार आहेत. आणि मम्मा? बोलू नका तुम्ही आता. निदान ड्रॉप्स घालताना तरी बोलू नका. थांबा, हलायचं नाहीये आता. येस मॅम. हळू हळू हळू. अरे आपण घरी जाऊयात ना. दिग्विजय आहे. ओके बाबा, मी शांत बसतो. पण इतके दिवस झाले तरी पण प्लीज. हा ओके बाबा, मी झोपतो. त्यांचे डोळे खूप चुरचुरत आहेत का ग? मी जेव्हा त्यांच्या डोळ्यात ड्रॉप्स टाकायचे ना, तेव्हा डोळे मिटल्यानंतर फुंकर मारायचे. मला वाटतं की तू पण असंच करावंस. डोळे मिटल्यानंतर फुंकर मारून बघ, म्हणजे चुरचुरणं थांबेल. अरू, तू प्रेमाने फुंकर मारायचीस ना, म्हणूनच कदाचित ते डोळे चरचरण्याचं नाटक करायचे. दाजी, खरं तर विचारताना खूप त्रास होतोय आम्हाला, पण विचारावं तर लागणारच. झाली तुमची तयारी? होय. दिग्विजय इथे येण्याच्या आत तुम्हाला अरूला घेऊन निघायला हवंयत ना? अरूची सगळी तयारी केली आहेत ना? ठीक आहे, तिची बॅग तयार आहे. मी माझी बॅग भरत होतो. अरुताई आली की आम्ही लगेच निघू. दाजी, कसलीही काळजी करू नका. काहीही लागलं, कितीही पैशांची गरज पडली तरी आम्हाला लगेच कळवा. अरुंधती आमच्याकडनं कसलीही मदत घेणार नाही, म्हणूनच तुम्हाला सांगतोय आम्ही. अरू, मला माहितीये तू चिडणार आता, पण अरू मला कंटाळा आलाय ग, म्हणून मी उठलोय. पण मी डोळे बंद केलेत. खरंच मी डोळे बंद ठेवले. अरू आय एम सॉरी ना, मला खरंच खूप कंटाळा आला होता. अरू कशी गंमत आहे बघ ना. मला ना एकदम आधीसारखं वाटतंय. तू माझ्या समोर असतानाही मी तुला बघू शकत नाहीये. तुमचा शेवटचा निरोप घ्यायला आलीये. मला माफ करा दिग्विजय, माफ करा. अरू तू माझ्या तुला ना मी बजावून ठेवतोय. तू परत माझ्या पाया पडलीस ना, तुझं स्थान माझ्या मनात आहे. तू प्लीज माझ्या पाया पडत जाऊ नकोस.